सजग राहण्यासाठी त्या चरक संहितेतील एक एक संस्कृत मधील सिद्धांत त्या शिकवत असतात. प्रत्येक अध्याय व त्याचा सिद्धांत याचे ज्ञान त्या आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सातत्याने गेली 14 वर्ष देत आहेत. तसेच त्या आयुर्वेद महाविद्यालयात 16 वर्ष अध्ययन करत आहेत. चरक संहिता अध्ययन प्रक्रियेवर त्यांचे मार्गदर्शन व्याख्याने खूप गाजली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गेली काही महिने कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी त्या सकाळी 10 ते 12 या वेळात ओपीडी मध्ये मोफत बाह्यरुग्ण सेवा देत आहेत. मराठी भाषा संवर्धन उपक्रम 7 ते 12 वयोगटासाठी गोष्टीच्या माध्यमातून गेली 3 वर्ष त्या करत आहेत. अन्न हे पूर्ण ब्रह्म हा उपक्रम मागील 1 वर्षापासून चालू आहे. त्यात आयुर्वेदाचे महत्व वेगवेगळ्या पदार्थातून जाणून घेता येते. अशा ज्ञानसंपन्न असलेल्या वैद्य जयश्रीताई कुलकर्णी यांचा आयुर्वेद आणि संस्कृत यावर अध्ययन व अध्यापन या माध्यमातून मिळालेला समृद्ध अनुभव आहे. त्याचा लाभ आपणास मिळणार आहे. या परिचयानंतर मला थोडासा वेगळा परिचयही करून द्यावासा वाटतोय. तो म्हणजे जयश्रीताई ह्या मागील 20 वर्षापासून ज्ञानप्रकाशशी पालक या नात्याने जोडल्या गेल्या आहेत. ज्ञानप्रकाश कुटुंबातील त्या एक सदस्यच आहेत. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन असतेच. मुख्य म्हणजे त्यांना लहान मुलांची खूप आवड आहे. लहान मुलांसाठी त्या वेगवेगळे उपक्रमही राबवत असतात. त्यासाठी त्या सतत प्रयत्नशीलही असतात. आज आपण सर्वजण नक्कीच या कार्यशाळेतून आहार व आरोग्य जाणून घेऊया. मी जयश्रीताईंना विनंती करते की त्यांनी पालकांशी सुसंवाद साधावा. नमस्कार, धन्यवाद ताई. आपण आता फार वेळ न घेता आपल्या व्याख्यानाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मंगलाचरण म्हणून मी बुद्धिदेव बृहस्पतींना वंदन करू इच्छिते. कारण आज मी जे काही व्याख्यान देणार आहे ते आपल्या हृदयामध्ये ते ज्ञान स्थिर राहण्यासाठी आपल्याला बुद्धिदेव बृहस्पती देवगुरु त्यांचा आशीर्वाद खूप आवश्यक आहे. सर्वांनी डोळे मिटून हात जोडून माझ्यासोबत प्रार्थना करावी. देवानां च ऋषीणां च गुरुकांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतीं. आजचा आपला विषय आहे की आपल्या आरोग्यदायी सवयी आणि आहार. सगळ्यात आधी मंगलाचरण आपण केलेला आहे. व्याख्यानाचा विषय समजून घेऊया. आरोग्यदायी सवयी. आता स्क्रीनवर आपल्याला जे दिसत आहेत हे अश्विनी कुमार आहेत आणि यांची प्रतिमा आपल्याला सहसा कुठे पाहायला मिळत नाही, म्हणून मी ही आज खास आपल्या व्याख्यानासाठी सगळ्यांच्या समोर ठेवते आहे. पुढे भगवती देवी सरस्वती आहे आणि त्याच्या पुढे आयुर्वेदाचा आद्य ग्रंथ श्री चरक संहिता हा ठेवलेला आहे. आणि ह्याचं सगळ्यांना या निमित्ताने माहिती व्हावी म्हणून ही आपण स्लाइड तयार केली आहे. आणि आता पुढे आपण व्याख्यानाच्या मुख्य विषयाकडे वळूया की आरोग्यदायी सवयी आणि आहार. आणि हे सगळं आपण आता उन्हाळा ऋतू सुरू होतोय. खरं म्हणजे आपल्याला 3 ऋतू माहिती आहेत. एक म्हणजे पहिला पावसाळा, दुसरा हिवाळा आणि तिसरा उन्हाळा. हे 3च ऋतू आपल्याला माहिती आहेत. परंतु ह्या 3 ऋतूंचा संधिकाल जो असतो, मध्ये मध्ये जो 2 महिन्यांचा ऋतू आहे, हा असे 6 ऋतू होतात. त्या विषयाने आता वसंत ऋतू सुरू आहे. म्हणजे हिवाळा संपतोय आणि उन्हाळा सुरू होतोय. हे जे जंक्शन आहे हा वसंत ऋतू असतो. म्हणजे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे 6 ऋतू असतात. तर इथे वर जरी उन्हाळा लिहिला असला तरी उन्हाळ्याची सुरुवात हा वसंत ऋतू आता सुरू आहे. त्यामुळे सकाळी आपल्याला थोडीशी थंडी जाणवते पहाटे किंचित काळ, आणि त्याच्यानंतर हळूहळू उष्मा वाढतो आणि दिवसा दुपारी भरपूर ऊन वाटतं. संध्याकाळी सुद्धा आता उकाडा होतोय, फॅन लावावा असं वाटतोय, गार पाणी प्यावं असं वाटतंय. तर अशा या वातावरणामध्ये ह्याला ऋतुसंधी काळ म्हणतात. अशी जी 2 ऋतूंची मिश्र लक्षणं असतात आणि ह्या काळामध्ये सगळी इन्फेक्शन्स जे आहेत ही वाढण्याची शक्यता असते. म्हणजे संक्रमण काळ ह्याला म्हणतो आपण. म्हणून या काळामध्ये तब्येतीची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागत असते आणि ती कुठल्या माध्यमातून कशी घ्यायची यासाठीच आज आपण ह्या व्याख्यानाच्या माध्यमातून एकत्र आलेला आहोत. त्यामुळे ज्ञानप्रकाश शैक्षणिक संकुलाच्या मी खूप आभारी आहे सर्व आयोजकांचे की त्यांनी मला ही संधी दिली आहे सगळ्यांच्या समोर हा विषय मांडण्याची.
तर आता पुढचं आपण स्लाइड बघूया. याच्यामध्ये सगळ्यांना दिसत असेल, मध्ये एक सापशिडी केलेली आहे आणि सापशिडी मध्ये शिड्या आणि साप आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. शिड्या असतात आणि साप असतो. तर साप जे आहेत हे आपल्याला खाली नेत असतात आणि शिड्या जे आहेत हे आपल्याला वर म्हणजे अपग्रेड करत असतात. तर थोडं लक्षपूर्वक सगळ्यांनी ह्या सापशिडीकडे पाहावं. ज्यांना मोठा स्क्रीन आहे त्यांना ते शब्द दिसतील, नसतील त्यांच्यासाठी मी वाचून दाखवतच आहे. तर इकडे उजव्या बाजूला राईट दिलेलं आहे, शिडी लावलेली आहे, त्याच्यामध्ये काय करावे अशा गोष्टी दिलेल्या आहेत. आणि डाव्या बाजूला जे आहे हे काय करू नये हे दिलेलं आहे. आणि तिथे आपल्याला साप दाखवलेला आहे, सापाचं चित्र दिसतंय. सगळ्यांना दिसतंय ना? लक्ष देऊन पाहावं. म्हणजे आपल्या व्याख्यानाचं आता हे सगळं आपण उन्हाळ्याच्या संदर्भाने, वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू ह्या 2 ऋतूंच्या संदर्भाने आपण ह्या सगळ्या गोष्टी आज समजून घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तर एक एक दोन्ही गोष्टी बघत राहू आपण. एक शिडी बघूया, एक साप बघूया. अशा पद्धतीने आपण दोन्ही कॉलम पूर्ण करूया आणि त्याला संदर्भ असेल आत्ताच्या 2 ऋतूंचा, वसंत आणि ग्रीष्म ऋतूचा. आता ह्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्याचा ऋतूशी संबंध नाहीये, ह्या सदा सर्व काळ करायच्याच आहेत. आरोग्यासाठी आपल्याला चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहेत. यात पहिलं आहे की ब्राह्ममुहूर्त वर उठायचं आहे. म्हणजे सूर्योदयापूर्वी वातावरणामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन असतो आणि ऊर्जा, उत्साहवर्धक स्राव यामुळे आपल्या शरीरात सगळ्यात जास्त तयार होतात. ब्राह्ममुहूर्तावर का उठायचं याचं सगळ्यात मोठं कारण हे दिलेलं आहे की सूर्योदयापूर्वी वातावरणात सर्वात जास्त ऑक्सिजन असल्याने ऊर्जा आणि उत्साहवर्धक स्राव जास्त तयार होतात. आपल्याकडे हा टेक होम मेसेज आज आपल्याला न्यायचा आहे की उठावा असं सगळेच जण सांगत असतात, परंतु काय याचं उत्तर आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. म्हणून मी हे विस्ताराने सांगते आहे. ही शिडी आहे, ब्राह्ममुहूर्तावर उठावं. सापशिडीमध्ये 3 क्रमांकाच्या आकड्यावरती ही शिडी आहे. ही आपल्याला थेट 34 क्रमांकापर्यंत घेऊन जाते. म्हणजे प्रत्येक शिड्या ज्या आहेत त्यांचं महत्व जे आहे हे त्या लहान मोठ्या शिडीच्या दरम्यान सारखी आपण ते केलेलं आहे. तर दुसरं पाहूया की तिकडे सापाकडे जाऊया. प्रज्ञापराध नावाचा साप आहे. प्रज्ञा आणि अपराध असे 2 शब्द आहेत. त्याच्यामध्ये आपल्या वाईट सवयींचे परिणाम आपण गांभीर्याने आकलन करून घ्यायचे आहेत. ज्या काही आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने वाईट सवयी आहेत त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपण थोडंसं गांभीर्याने जर आकलन करून घेतलं तर ते टाळण्याकडे आपला प्रवृत्ती, निदान आपला संकल्प तरी जाईल. नाही तर काय होतं की ह्या चुकांची परत परत अविवेकाने आपण पुनरावृत्ती करत राहतो. थोडक्यात म्हणजे कळतंय पण वळत नाही, ह्याला प्रज्ञापराध म्हणतात. आणि हा आरोग्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. सापशिडीमध्ये पहा 92 क्रमांकावर हा प्रज्ञापराध नावाचा साप बसलेला आहे. तो आपल्याला कुठे घेऊन चाललाय? क्रमांक 2 पर्यंत तो आपल्याला घेऊन चाललेला आहे. म्हणजे आपल्या आरोग्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? तर प्रज्ञापराध नावाचा हा साप आहे. कळतंय पण वळत नाही. आता पुढचा शिडी इकडे आहे अभ्यंग. सर्वांगावर हलक्या हाताने कोमट असे सिद्ध तेल जिरवणे. ह्याच्यामध्ये दुसऱ्याकडून चोळून रगडून मालिश करून घेणे हा अर्थ नाहीये. तर शिरापासून पायापर्यंत म्हणजे आधी डोक्याला, त्याच्यानंतर चेहऱ्याला, गळा, मान, हातपाय आणि तळपाय ह्या सगळीकडे हलक्या हाताने तेल जिरवणं आपल्याला आठवड्यातून एकदा तरी शक्य झालं तर येणारं वार्धक्य जे आहे हे लांब ठेवण्यामध्ये आपल्याला यश येतं. कारण दिवसेंदिवस जन्मापासून मृत्यूपर्यंत रोज आपला हळूहळू प्रवास सुरू असतो कणाकणाने. तो लांबवणं हे या अभ्यंगाच्या अखत्यारीत येतं. म्हणून सर्वांगावर हलक्या हाताने कोमट असं सिद्ध तेल जिरवणं. ही शिडी पहा 9 क्रमांकावर आहे, 14 पर्यंत जाते. आता दुसरा इकडे बघूया साप. तर हा वेगावर जो आहे हा मल, मूत्र, क्षुधा, तृष्णा, तहान, शिंक हे नैसर्गिक आवेग जे आहेत हे परिस्थितीवश अडवायचे नाहीयेत. तर शरीराचे संतुलन याच्यामुळे बिघडून अनेक अशक्य वाटणारे व्याधी यातून निर्माण होतात आणि हे पुढे जाऊन लक्षात येत नाहीत की ह्याचं कारण हे घडलं असेल असं सांगता येत नाही दरवेळेला. परंतु हे अशक्य वाटणारे व्याधी या मूळ इथे रोगबीज त्याचं पडतं आणि ते उगवून मोठं झाल्यावरच आपल्या लक्षात येतं. म्हणून नैसर्गिक वेग न अडवणे. आज आपण लहान मुलांचे पालक या वर्गामध्ये सगळ्यात जास्त आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे की मुलं उठल्या उठल्या शौचाला जातील. आपल्याला त्यांना दूध द्यायची खूपच घाई असते कधी एकदा, कारण आपलं एक महत्वाचं काम असतं ते मुलांना दूध द्यायचं हे.
तर ते उठून कधी ब्रश एकदा करतात आणि आपण त्यांना दूध देतोय, जोपर्यंत कालचं पचलेलं अन्न ते बाहेर काढून टाकत नाहीये, त्यातला विषद्रव्यांचा भाग शरीराच्या बाहेर काढून टाकत नाही, तोपर्यंत आपण त्यांना मुखावाटे तोंडावाटे काहीही द्यायची घाई करायची नाहीये. त्यामुळे काय होईल की तुम्ही कालचा दूध आणलेला जो डबा आहे त्याच्यामध्येच आज नवीन अन्न ताजं भरून दिल्यासारखं होईल. कालचा डबा आपण धुवायला टाकतो किंवा धुवून स्वच्छ पुसून कोरडा करून आजचा डबा त्याच्यामध्ये भरतो. तर तशीच ही प्रक्रिया आहे आणि परिस्थितीवश वेगावरोध घडतो. वारंवार घडल्याने त्या मुलांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम दीर्घकाळाने दिसतात. आणि मग त्यावेळेस ते दुरुस्त होणं फार कठीण जातं. म्हणून नैसर्गिक वेग जे आहे ते परिस्थितीवश अडवायचे नाहीयेत. त्यामुळे मग आपल्याला पुढे येणारे व्याधी टाळता येतात. आणि दुसरी गोष्ट आता सध्या शाळा नाहीये, पण पुढे मग काय होतं की ते मूल तसंच शाळेला जातं, पोट साफ झालेलं नाही. आणि मग शाळेमध्ये जेव्हा त्याला नैसर्गिक वेग येतो, तेव्हा संकोचाने किंवा काय तिथल्या व्यस्ततेमुळे ते मूल आणखी वेगावरोध करतं. बऱ्याचदा मुलं सांगत नाहीत आणि मग घरी येऊन परत ते डिफिकेशन करतात, म्हणजे पोट मोकळं होतं. तर हे सुद्धा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार वाईट आहे. आणि हा जो वेगावरोधाची जी हे आहे, साप आहे, हा पहा 31 क्रमांकावर आहे आणि तो आपल्याला 10 पर्यंत खाली खेचून घेऊन जातो आहे. आता आपण पुढची शिडी बघूया. हिताहार. आता या विषयावर आपण पुढे सविस्तर वर्णन विवेचन करणार आहोत की सकस आणि हितकर असा चांगला, म्हणजे नुसता आवडणारा आहार हिताहार नसतो. तर आपल्याला शरीराला तो उपकारक सुद्धा ठरला पाहिजे आणि आवडला जर तो असेल तर सोने पे सुहागा, म्हणजे दुधात साखर दुग्ध शर्करा योग ज्याला आपण म्हणतो, तो योग होईल की आपल्याला हितकर पण आहे आणि तो आवडीचा पण जर असेल तर मग 1+1 आपल्याला डबल बेनिफिट त्याचा आहे. पचनशक्तीपेक्षा कमी, म्हणजे भुकेपेक्षा पचनशक्तीपेक्षा कमी आहार खायचा आहे आणि तो सकस असा असावा, नियमित अंतराने असावा. असा आहार आपलं उत्तम स्वास्थ्य राखतो. मुलांना पहिलं न पचताच पुढच्या द्यायची घाई आपल्याला करायची नाहीये. वेळ झालीये म्हणून, आपण करून ठेवलंय म्हणून, त्या मुलाला भूक आहे की नाही, त्याचं पहिलं पचलेलं आहे की नाही, एवढं बघणं आपलं काम आहे. तर हा जो आहे हित आहार, ही जी शिडी आहे ही पहा इथे दिसती आहे, ही 44 पासून 65 पर्यंत आपल्याला एवढे प्लस पॉइंट्स ही प्रमोशन देते, अपग्रेड करते आपल्याला. आता पुढचा बघूया लगेच त्याला जोडून. अहित आहार ज्याला म्हणायचं आहे की तो जिभेचं कौतुक करताना खाण्यावर खाणं, ज्याला म्हणतो आपण की पचायच्या आतच दुसरं, फक्त वेळ झालीये म्हणून. किंवा मग विरुद्ध आहार, म्हणजे संकीर्ण फ्रूट सॅलेड म्हणा, मिल्कशेक म्हणा, असे भरपूर आहेत. परत कधी आपल्याला संधी मिळाली तर आपण हा एकच असा विषय आहे की ज्याच्यावर मोठं व्याख्यान होऊ शकेल. किंवा बेकरी म्हणा, फास्ट फूड म्हणा, ह्याचे दीर्घकाळाने गंभीर परिणाम होतात. त्यामुळे ह्याची सवय लागणं, आहारी जाणं नसावं. अगदीच काही घ्यायचं कधीच नाहीये अशातला भाग नाही, पण ती सवय होऊ नये, त्याच्याशिवाय जमत नाही. हा जो आहे ही गोष्ट आपल्याला नको आहे. म्हणून हा अहित आहार जो आहे, हा जो साप आहे, हा पहा आपल्याला 45 पासून ते 21 पर्यंत घेऊन जाणारा साप आहे. म्हणजे हा आपल्याला खाली खेचतोय. आपण आरोग्याचा स्तर आपला उंचावत असायला जर प्रयत्न करत असू तर हा साप आपल्याला खाली खेचतो आहे. आता पुढची शिडी बघूया. पंचकर्म. आता सध्या जो वसंत ऋतू मी सांगितला की उन्हाळ्याच्या पूर्वीचा ऋतू, हा संपूर्ण 12 महिन्यातला, वर्षभरातला पंचकर्म, शरीर शुद्धी करून घेण्यासाठी, ज्याला की म्हणूया डिटॉक्सिफिकेशन. शरीर हा एक कारखाना आहे, यंत्र आहे असं आपला आयुर्वेद सांगतो. आणि त्या यंत्रामध्ये जसा कच्चा माल असतो तसा पक्का माल आणि मळी, अशा 3 गोष्टी तयार होत असतात. ही मळी व्याजासकट पूर्णपणे धुवून काढून टाकायची सोय ह्या पंचकर्म नावाच्या शरीर शुद्धीच्या प्रक्रियेने होते. शास्त्रोक्त पंचकर्म विधीने शुद्ध झालेल्या शरीरामध्ये रोगनिर्मिती सहजासहजी होत नाही. म्हणजे बीज जे आहे हे पेरलं तरच उगवणार आहे, ते पिशवीमध्ये जर असेल तर ते उगवतच नाही. तसंच रोगबीज जे आहे त्याला अनुकूल वातावरण नाही मिळालं तर ती शरीरात रोग निर्माण करत नाहीत. म्हणून वर्षातून एकदा पंचकर्म करून घेणं हा एक आरोग्य राखण्याचा राजमार्ग आहे असं म्हणूया आपण. कारण कळत नकळत आपण जे काही वर्षभरामध्ये जे आपल्याकडून आरोग्याच्या बाबतीत चुका घडलेल्या असतात त्याच्याने आपल्या शरीरामध्ये जी विषद्रव्य तयार झालेली असतात ती आपल्याला वेळच्या वेळी धुवून काढणं, म्हणजे कपडा खूप मळण्याच्या आधी धुवणं. खूप मळल्यानंतर तो धुणं कठीण जातं, किंबहुना तो परत स्वच्छ होतच नाही. तशा पद्धतीचं हे काम आहे. त्याच्यामध्ये इथे आपण बघूया पंचकर्म ही जी शिडी आहे ही आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते आहे. तर ती 12 पासून आपल्याला
95 पर्यंत घेऊन जाते. इतका पंचकर्माने आपल्या हेल्थमध्ये अपग्रेडेशन होतं. जसं प्रज्ञाप्रज्ञाने आपल्याला 92 पासून 19 पर्यंत जाता येतं, तसं त्या पंचकर्माने आपल्याला 12 पासून 95 पर्यंत जाता येतं. म्हणजे जर आपण आपल्या चुकीच्या सवयी बदलायचं ठरवणार असाल तर सुरुवातीला एक पंचकर्म घ्यावं आणि नंतर चुकीच्या सवयी बदलाव्यात, तर आपल्याला हे दोन्ही पासून खूप चांगलं प्रोटेक्शन मिळेल. आता पुढचं आपण साप बघूया की दिवा स्वाप. आता उन्हाळा यायला लागलेलाच आहे. उशिराचं जेवण पोटभराचं आणि त्याच्यानंतर 2 ते 3 तासाची जेवल्याची झोप जी आहे ही शास्त्राने निषिद्ध सांगितलेली आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये दुपारची झोप घ्यायची आहे, परंतु ती कशी, तर जेवणानंतर 2 ते 3 तासाच्या नंतर घ्यायची आहे, पोट हलकं झाल्यानंतर. जेवल्याची सुस्ती गुंगी असती आहे ती आपल्याला तेव्हा झोपायचं नाहीये. नाहीतर काय होणार आहे, तर दुपारच्या भरपेट जेवणानंतर घेतलेली झोप शरीरामध्ये विषासमान पित्त आणि कफदोष वाढवते. जेवणानंतर आपण कमीत कमी लगेच घाईघाई पण कामाही करायची नाही, म्हणजे शारीरिक हालचाली पण खूप करायच्या नाही जेवल्यानंतर. तर 40 मिनिटं आपल्याला स्वस्थ चित्ताने बसून आराम करायचा आहे, त्याच्यामध्ये की अन्नपचनाला आपल्याला सहाय्य मिळतं. म्हणून मग दिवा स्वाप ही जे बघूया, हा साप जो आपल्याला आहे 47 पासून 19, म्हणजे ह्याची जी आरोग्यासाठी जी हे आहे ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे. सापाचा आकार म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे असं समजूया. आता इथे पुढची शिडी बघूया आपण, रसायन. शरीराची झीज भरून काढणारं, रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे जे उपाय आहेत त्याला रसायन ह्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. उदाहरणार्थ ऋतूनुसार रसायन सांगितलेली आहेत. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळं रसायन सेवन करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आवळ्याचे वेगवेगळे कल्प आहेत, तीळ आहे, लसूण आहे, असे ऋतूनुसार. हा सुद्धा एक विषय आपल्याला पूर्ण मोठ्या व्याख्यानाचा विषय आहे. परत कधी भविष्यात आपल्याला संधी मिळाली तर आपण हे व्याख्यान जरूर घेऊ की ऋतूनुसार कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला खाण्यात ठेवता येतील आणि त्याचे वेगवेगळ्या आवडतील अशा पाककृती कशा करता येतील सोप्या पद्धतीने. हे सुद्धा व्याख्यान आपल्याला ह्याच्यामध्ये मोठं व्याख्यान होऊ शकेल. तर हे एक रसायन जी शिडी आहे ती आपल्याला कुठपर्यंत नेतीये ते बघूया आपण. तर ती 66 क्रमांक आकड्यापासून आपल्याला 97 पर्यंत नेते आहे. आता पुढे पाहूया क्रोध. हा एक मोठा साप आहे. आपल्याला रागासोबतच लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या आणि द्वेष हे सगळे दुर्गुण आहेत. त्याच्यावर आपल्याला प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवल्याने आपल्या शरीर आणि मनाची झीज कमी होते. सध्या सगळ्यात जास्त आपल्या शरीरापेक्षा सुद्धा मनाची झीज होते आणि रुग्ण असे सगळ्यात जास्त पाहायला मिळतात की ज्यांचे विचार बदलणं जास्त गरजेचं आहे. सवयी बदलणं गरजेचं आहे, परंतु त्यांचे विचार, वैचारिक बैठक बदलणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यासाठी या 6 गोष्टींवर आपण जर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवणं सुरुवात केली तर आपल्या मनाची झीज व्हायला मदत, कमी व्हायला मदत होते. आणि आपल्याला म्हणूनच हा जो साप आहे हा क्रोधाबरोबरच, नुसता क्रोध घ्यायचाच नाही आपल्याला, त्याच्याबरोबर षड्रिपू घ्यायचे आहेत आपल्याला. तो पहा 96 पासून आपल्याला खाली 63 पर्यंत त्या सापाने आणलेलं आहे. म्हणजे वर चढायला लागलेला आपलं नुकसान तब्येतीचं करणारा हा शत्रू आहे आपला. आणि एकटा क्रोध नाही तर तिथे 6च्या 6 घ्यायचे आहेत आपल्याला. क्रोध आदी 6 षड्रिपू ते आपल्याला घ्यायचे आहेत. आता तू पुढे इकडची आपण शिडी बघूया. नियमित तपासणी. आपला आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी आपण बरे झाल्यानंतर सुद्धा काही छोटे छोटे उपक्रम जे आहेत, जसं मी अभ्यंग आपल्याला सुरुवातीला सांगितलं तसं, शिरोधारा आहेत, नसते आहे, नाकात औषध टाकणे, स्वेदन आहे, उद्वर्तन आहे, ते खूप छोटे छोटे दिनचर्येतले उपक्रम आहेत की जे स्वतः आपल्याला यातले बरेचसे घरी करता येतात. फक्त काहीसाठी आपल्याला दवाखान्यात याच्यासाठी उपचार केंद्रात जावं लागतं. तर त्याच्याने आपल्या आरोग्याचा स्तर जो उंचावलेला आहे तो टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होते. म्हणून नियमित तपासणी हा जो आहे हा आपल्याला, ही एक शिडी आहे 72 पासून 91 पर्यंत घेणारी. आणि आता इकडे सगळ्यात शेवटच्या सापाकडे आपण जाऊया, कारण आपला पुढचा व्याख्यानाचा विषय पण अजून आहे विषाद. कुठलाही आजार विकोपाला नेण्याची क्षमता. सध्या स्ट्रेस, आपण कोविड काळामध्ये वर्षभर हा स्ट्रेस अनुभवतो आहे. त्यातनं म्हणजे हा काळ ह्या स्ट्रेसचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण आहे की कुठलाही आजार, आपला असलेला छोटा आजार सुद्धा हा स्ट्रेसची भर पडली की तो विकोपाला जाण्याची क्षमता या राक्षसात आहे. इतकं महत्वाची गोष्ट आहे. म्हणूनच मग म्हणतात, असा विचार सुविचार इथे उद्धृत केलाय मी की चिंता आणि चिता या दोन ह्याच्यामध्ये फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे. इतकी ही चिता म्हणजे चिता जी आहे हे मृत्यूनंतर शरीराला जाळते, परंतु चिंता, स्ट्रेस जी आहे हा जिवंतपणीच आपल्या शरीराला तो जाळत असतो. म्हणून त्याला सुद्धा खूप महत्व आहे.
आपण ह्याच्यामध्ये सुद्धा विषादाचा साप बघा, हा सुद्धा खूप मोठा आहे. 82 पासून हा आपल्याला 57 पर्यंत घेऊन जातो आहे. तर थोडक्यात आपण आता हे सगळ्या गोष्टी डिस्कस करत गेले तर हाच मोठं व्याख्यान होईल, पण मी एक उदाहरणादाखल आपल्याला हे सगळं सांगितलं काय करावे आणि काय करू नये. तर त्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या व्याख्यानाकडे जाऊया, की सवयींच्याकडे येऊया. सवयीमध्ये सगळ्यात जसं पहिलं आपण सुरुवात केली की सकाळी उठल्यानंतर मुलं ब्रश केलं की आधी पहिला 99% मला वाटतं इथे बरेच जण मला दिसत आहेत, तर हात वर करावा की दूध आणि बिस्किट हे किती मुलांना आवडतं आणि किती मुलं नियमित घेतात. मुलांनी स्वतःहून हात वर करायचा आहे. भरपूर जणांचे हात वर झालेत, मला माहितीच आहे. म्हणून आपली ही पुढची सवयी ज्या आहेत ह्याचा परिणाम समजून घेण्यासाठीच आज आपण इथे बसलेलो आहे, की दूध आणि बिस्किट हा एक विरुद्ध आहार आहे, संकीर्ण आहार आहे. आता कसा तेच मी समजावून सांगणार आहे. बरोबर नाहीये म्हणून ती तो फुली केलेली आहे. त्याच्याबरोबरच दुसरंही, आता इथे हा विषय पालकांसाठी आहे. प्रामाणिकपणे हात वर करा की चहा बिस्किट कुणाला आवडतात, सवय आहे. कारण ह्या दोन सवयी एकमेकांशी निगडीत आहेत. आपल्याला चहा बिस्किट खाताना मुलं पाहतात आणि मुलंही दूध बिस्किट घेतात. तर हा सुद्धा तेवढाच आहे. चहा बिस्किट जसा आहे तसाच दूध बिस्किट हा विषय आहे. आता काय ह्या प्रश्नाकडे आपण जाऊया, कारण बिस्किटातला घटक द्रव्य बघूया आपण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळी बिस्किट मैद्यापासून तयार झालेली असतात. फार क्वचित काही बिस्किट आपण आरोग्यदायी म्हणून नाचणी किंवा गव्हाची वगैरे आणतो, परंतु त्यालाही काही अर्थ नाहीये. ते पुढच्या स्लाइड मध्ये मी स्पष्ट करून सांगेन. आधी महत्वाचं मेन इन्ग्रेडियंट आपण बघूया की मैदा कसा तयार होतो. काही स्लाइड ह्या माझ्या नॅशनल प्रेझेंटेशन मधून जशाच्या तशा घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या हिंदी किंवा इंग्लिश असण्याची शक्यता आहे. मी विवेचन करताना त्याचं शक्यतो सोप्या मराठीत करून सांगते आहे, परंतु ते इंग्लिश हिंदी जरी असेल तरी सर्वांनी ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर मैदा कसा तयार करतात आपल्याला माहिती नसतं. तर हा गव्हापासून तयार होतो, परंतु मॉडिफाईड फूड आहे, परिष्कृत ज्याला म्हणूया, की गव्हापासून काही प्रोसेस करून तयार झालेला आहे, की ज्याच्यामध्ये गव्हाची जी सगळ्यात पोषक जो थर असतो तो काढून टाकून आतमधला जो चिकट पचन संस्थेसाठी घातक असलेला जो थर आहे, तो जो आहे फायबर नसतं त्याच्यामध्ये आणि नुसता घातक आहे, तो जो आहे त्याला बेन्झिल पेरॉक्साईड नावाच्या रसायनाने ब्लीच केलं जातं, व्हाईट केलं जातं. कारण मैदा आपल्याला एकदम पांढरा शुभ्र दिसतो, गव्हाचं पीठ दिसत नाही, तसं पिवळसर दिसतं, लालसर दिसतं. तर मैदा आपल्याला पांढरा शुभ्र दिसतो, बेन्झाईल पेरॉक्साईड नावाच्या ह्या रसायनाने त्याला ब्लीच केलं जातं आणि स्वच्छ रंग दिला जातो. आणि ह्याला चायना आणि युरोपियन देशांमध्ये ह्या रसायनाला सध्या बॅन केलेलं आहे, कारण ह्याचा स्किन कॅन्सर होणं हा महत्वाचा दुष्परिणाम जास्त दिसून आलेला आहे. म्हणून नियमित स्वरूपात मैदा खाण्यामुळे आपली प्रतिकार क्षमता जी आहे ही कमजोर होते आणि वारंवार आजारी पडण्याची तक्रार आपल्याला उद्भवू शकते. म्हणून मैदा हा जो आहे हा वाईट कशामुळे आहे, तर ह्या कारणांमुळे तो वाईट आहे. रोज आपण जर बिस्किट खात असू तर ती सवय चांगली नाही. प्रमाणाच्या बाहेर खात असू तरी सुद्धा ती सवय चांगली नाही. कधीतरीचा अर्थ महिन्या 2 महिन्यातून एकदा असा होतो, आठवड्यातून एकदाचा अर्थ कधीतरी असा होत नाही. बघा थोडंसं अजून आपण डिटेल बघूया, की गव्हाच्या सगळ्यात पौष्टिक लेअरला काढून टाकून आतड्यासाठी, आपल्या लहान आतड्यासाठी नुकसान देणारा असा जो मधला भाग आहे तो दळून मैदा तयार होतो आणि बऱ्याच कष्ट देणाऱ्या आजारांचं हे मूळ कारण आहे मैदा. काय होतं ह्याच्यामुळं मैद्याच्या सेवनाने, तर आपल्याला कॉन्स्टिपेशन ज्याला म्हणूया, ऍसिडिटी म्हणूया, आणि सगळ्यात महत्वाचं सध्या आपण कोविडच्या संदर्भात ज्या दोषाची सगळ्यात जास्त काळजी घेतोय, की कफ वाढू नये म्हणून आपण गेल्या उन्हाळ्यात सगळेजण, मला आठवतंय सर्वांनी गरम पाणी पिलं असेल या गेल्या उन्हाळ्यामध्ये, की का तर कफ वाढतो म्हणून. आणि सोबत बिस्किट किती खाल्लीत ह्याचा हिशोब करा, म्हणजे मग ते गरम पाणी त्याला पुरे पडले की नाही हे लक्षात येईल आपल्या. म्हणजे आपल्याला माहिती नाही म्हणून केवळ ह्या गोष्टी आपल्या हातून घडतात, आणि ह्या व्याख्यानाचा उद्देशच तो आहे की हे माहिती करून देणं की आपण काय खातोय आणि त्याचा परिणाम काय होतोय. म्हणून तो कफदोष वाढवतो मैदा. आणि दुसरी गोष्ट, बिस्किट तयार झाल्याच्या नंतर बऱ्याच महिन्यांनी आपल्या घरी येतं, बऱ्याचदा तर ते एकेका वर्षानंतर सुद्धा आपल्या घरामध्ये
पोचलेलं असतं आणि त्याच्यावर जो संस्कार होतो कुठल्याही अन्नावरती, तर आपण सकाळचं अन्न संध्याकाळी खात नाही बऱ्याच घरांमध्ये, संध्याकाळचं दुसऱ्या दिवशी तर नाहीच नाही. परंतु आपण कित्येक महिन्यापूर्वी तयार झालेली बिस्किटं आनंदाने सकाळी सकाळी उपाशी पोटी खातो. म्हणजे केवढा शिळा आहार आपण सेवन करतो ह्याचं थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. म्हणजे तो शिळं अन्न आहे असं त्याला म्हणायला हरकत नाही बिस्किटाला आपल्याला. आणि बिस्किट खाणं म्हणजे शिळं अन्न आहे आणि शिळ्या अन्नाने होणारे जे तक्रारी असतील, ज्या काही शिळ्या अन्नाचे दोष आहेत, हे जसेच्या तसे आणखी वाढीव स्वरूपात, कारण परत मैदा आणि अजून त्याची पुढची घटकद्रव्ये मी सांगणार आहे, त्याच्याला जोडून ते अधिक आपल्याला हानिकारक होत आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ते खास करून परत दुधासोबत किंवा चहा सोबत घेत असतो, त्यावेळी दूध आणि चहा याच्यामध्ये दूध असतं आणि दुधामध्ये आपण मिठाचा खडा टाकतो का? दुधात मीठ टाकल्यानंतर काय होईल? कोणीतरी उत्तर द्यावं मला. दुधात मीठ टाकलं तर काय होऊ शकतं? कोणीतरी एक जण अनम्यूट करा, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल चटकन आणि पुढे जाता येईल. कोण सांगतंय आपल्याला? दुधात जर मीठ टाकलं तर दूध नासू शकतं. अगदी बरोबर. यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी, कारण एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांनी. दुधामध्ये जर मीठ टाकलं तर दूध नासू शकतं. हीच प्रक्रिया आपण दूध बिस्किट खाऊन करतो, फक्त ते आपल्या कपात नासत नाही तर ते आपल्या पोटात जाऊन नासतं. फरक एवढाच आहे. म्हणजे नाशणं ही प्रक्रिया घडणारच आहे, कारण ती रासायनिक प्रक्रिया आहे. म्हणून तो एक संकीर्ण अन्नाचा प्रकार आपण म्हणलेला आहे की मीठ असलेली जी बिस्किट आहेत, आपण परत लगेच ह्यात सवडशास्त्र निघतं, आम्ही गोड बिस्किट खातो, तर त्याचंही उत्तर आपण पुढे घेणार आहोत. बॅटरी लो दाखवते. आता पुढे बघूया, मग हे असं विरुद्ध अन्न खाल्ल्याने काय होतं? तर शास्त्र काय सांगतं? आयुर्वेद शास्त्र, आपलं आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की असे विरुद्ध अन्न खाल्ल्यामुळे नपुंसकता, डोळ्याची दृष्टी कमी होणं, त्वचा रोग, पोटामध्ये पाणी भरण्याचा जलोदर नावाचे आजार, ॲसिडिटी ज्याला आपण म्हणतो, शरीरावरती फोड उठणं, काही मानसिक आजार, फिट्स येणं वगैरे असे, त्याच्यानंतर मूळव्याध, बगंदर अशासारखे आजार, पोट कायम जड भरल्यासारखं लागणं, शरीरामध्ये रक्ताची कमी होणं ज्याला ॲनिमिया आपण पांडुरोग म्हणतो, त्याच्यानंतर आमविष म्हणजे आपल्याला अन्न न पचल्यानंतर जे त्रास होणार आहे हे असं, सोरियासिस किंवा पचनाचे आजार, पित्त, ॲसिडिटी हा तर आपल्या सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यानंतर सर्दी, ताप, संतान दोष म्हणजे पुढच्या पिढीतील आपल्या संततीमध्ये निर्माण होणारे दोष, गर्भामध्ये दोष निर्माण होणं किंवा गर्भातच बाळाचा मृत्यू होणं, असे अनेक गंभीर परिणाम हे होण्याची शक्यता असते वारंवार जर विरुद्ध अन्न सेवन करत राहिलं तर. म्हणूनच उत्तम संतती किंवा प्रजानिर्मिती हे एक आपलं महत्वाचं कर्तव्य आहे आणि ह्यासाठी आपल्याला विरुद्ध अन्नापासून दूर राहायला हवंय. वर्णन केलेल्या तक्रारी ज्यांच्या असतील त्यांनी आपल्या आहाराकडे बारकाईने पाहायला हरकत नाही. ज्यांना नसतील त्यांना सुद्धा जर लक्षात आलं की आपण विरुद्ध अन्नाचं सेवन करतो इतके दीर्घकाळ, तर आपल्याला आयुर्वेदीय चिकित्सा घेऊन एक पंचकर्म करणं, 1, 2, 3 आपण सेवन केलेल्या आहाराच्या प्रमाणामध्ये पूर्वीचा आहाराचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर झालेले धुवून काढणं शक्य आहे. त्यासाठीच पंचकर्म नावाच्या शिडीचं आपण वर्णन केलेलं आहे. आता आपण थोडंसं सोल्युशन कडे जाऊया. खूपच मोठा प्रॉब्लेम वाटायला लागलाय आपल्याला की दूध बिस्किट खाल्ल्यामुळे असं आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला प्रश्नचिन्ह दिसतायत. तर पुढे आपण जाऊया की ह्याला मग सोल्युशन काय? तर सातूचं पीठ आणि डाळवं, तांदळाचं पीठ अशा ज्या आपल्या स्वयंपाकघरात तयार होऊ शकणाऱ्या जे पदार्थ आहेत हे ह्याच्यासाठी खूप बेस्ट सोल्युशन आहे. कारण मैद्यामुळे जे काही कुरकुरीतपणा, आपल्याला जे सगळं टेक्स्चर, चव जी येते ती सगळीच्या सगळी आपल्याला ह्या पदार्थांच्या वापराने होते. टेस्ट मध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज न होता आपल्याला आरोग्यदायी सवयी लावण्यासाठी ह्या 2-3 गोष्टी आहेत की एक तांदळाचं पीठ आहे, त्याच्यानंतर चना सत्तू म्हणजे डाळवं आणि सातूचं पीठ. तर सातूचं पीठ तयार होतानाच त्याच्यात आपण डाळवं घालतोय. ह्या कृतींविषयी कोणालाही डिटेल्स पाहिजे झालं तर माझ्याकडे ह्याचे सगळे व्हिडिओज आहेत, बरेच यातले युट्यूबवर अपलोड केलेले देखील आहेत डिटेल्स सांगणारे. तुम्ही जरूर ते पहा आणि त्याच्याप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरात अनुकूल बदल करायला सुरुवात करा.
तर हा बेस्ट ऑप्शन आहे. मग दूध बिस्किटाला हा पर्याय देते मी. ही सवय तर झालेली आहे, मग त्याला सबस्टिट्यूट काय आहे तर 10 ग्रॅम गूळ, 10 ग्रॅम सातूचं पीठ आणि 100 मिली गाईचं दूध, हे तिन्ही एकत्र करून एक छान एनर्जी ड्रिंक तयार होतं, जे की आपल्याला रोज सकाळच्या दूध बिस्किटाला उत्तम आरोग्यदायी आणि टेस्टी, पोषक, चविष्ट असा पर्याय होऊ शकतं. आणि ते की आपल्या इंटेस्टाईन फ्रेंडली आहे, म्हणजे पचायला सोपं आणि पोषक आहे, टेस्टी आहे, कटकटीचं नाही, रेडी मिक्स आहे, करून डब्यात साठवून ठेवू शकतो आपण. 2 ते 3 महिने घरी चांगलं उत्तम प्रकारे भाजून केल्यानंतर याला काहीही होत नाही. शिजवण्याची आवश्यकता नाही. जसं आपण बोर्नव्हिटा मिसळतो तितक्या इझिली आपल्याला ते मिसळता येतं दुधामध्ये. नो नीड टू कुक ॲट ऑल. अगदी तान्ह्या बाळांपासून ते आपल्याला वृद्ध वयापर्यंत आपल्याला हे देता येतं. ऑल एज ग्रुपसाठी, म्हणजे मुलांसाठी सुद्धा आहे, ॲडल्ट्स मोठ्यांसाठी सुद्धा आहे. त्यानंतर पोस्ट कोविड विकनेस मध्ये तर या आहाराचा खूप चांगला उपयोग मला दिसून आलेला आहे अनेक रुग्णांमध्ये. आणि आपल्या घरात जे वृद्ध बेडरिडन पेशंट असतात, आजारी, की ज्यांना काय द्यावं नाश्त्याला आपल्याला प्रश्न असतो, दात नसतात, पचत नसतं, निजून असतात सहज, तर ह्या सगळ्यांसाठीच हा उत्तम पर्याय आहे. आपण अवश्य ट्राय करावा. ह्याच्याविषयीचे भरपूर व्हिडिओज, मोठी प्लेलिस्ट आहे आपण युट्यूबवर अपलोड केलेली, ती ह्याच्याविषयी आपल्याला चांगली माहिती देऊ शकेल. आणि हे आपल्याला 2-3 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवता येतं. दूध नसेल, आपण परगावी असू, तर फक्त कोमट गरम पाण्यामध्ये सुद्धा मिसळून हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हेल्थ ड्रिंक तयार करता येतं, की दुधाची सुद्धा आवश्यकता नाहीये. आपल्याला लहान मुल घेऊन आपण प्रवास करत असतो, दुसरीकडे गेलेला असतो, तेव्हा आपण हे साधं सोबत ठेवलं तर आपल्याला गरम पाणी सुद्धा मिळू शकतं कुठेही, आणि आपण हे इन्स्टंट हेल्थ ड्रिंक आपण तयार करू शकतो. शिवाय आता पुढे जाऊया. काय दिसतंय चित्रामध्ये? मस्त काहीतरी दिसतंय की नाही, रंगीत रंगीत चेरी फ्रुट्स लावलेलं. तर हा आहे रबडी पिझ्झा आहे. एक सुंदर पक्वान्न आहे हे, आणि अगदी आरोग्यदायी, पोषक, झटपट तयार होणारं. हे देखील सातूच्या पिठापासून आपण तयार करू शकतो. खूप प्रातिनिधिक स्वरूपात मी इथं रेसिपीज दाखवते आहे. का तर मोठा प्रॉब्लेम वाटला होता आपल्याला सकाळचं दूध बिस्किट बंद झाल्यानंतर, तर एकाला 100 पर्याय उभे राहू शकतात. इच्छा तेथे मार्ग आहे. तर 100 पर्याय आपल्याला कुठले आहेत त्यातले प्रातिनिधिक काही पर्याय मी देते. शब्दशः 100 पर्याय आहेत, उपलब्ध होऊ शकतात आपल्याला. तर पहा, हा एक खूप चांगला अट्रॅक्टिव्ह, टेस्टी, यम्मी असा पिझ्झा आहे. ह्याची सुद्धा रेसिपी आपल्या युट्यूबवर मी अपलोड केलेली आहे. तुम्ही शाही रबडी पिझ्झा ह्या पद्धतीने सर्च केलं तर हे तुम्हाला मिळू शकतं. हे पहा, दिवाळीमध्ये आपण सगळ्यात जास्त मैद्याचा वापर दिवाळी या सणामध्ये करतो, आणि दिवाळीमध्ये जे जे पदार्थ पक्वान्न आपण करतो ते सगळे पदार्थ त्याच्याही पेक्षा जास्त खमंग, खुसखुशीत, चविष्ट आणि शिवाय पौष्टिक, आरोग्यदायी आपल्याला करता येतात. तर ही सातूच्या पिठाची शंकरपाळी केलेली आहे. ही मैद्यापेक्षाही जास्त, मला खात्री आहे की ही त्याच्याही पेक्षा जास्त खुसखुशीत लागतात, चविष्ट लागतात आणि पोषक आहेत. आणखी एक टीप मगाशी द्यायची राहिली आपल्याला, की तो जो पिझ्झा दाखवला, पिझ्झाचा बेस जो दाखवला आपण, तो तुपात तळून जर आपण ठेवला एकदाच करून घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये, तर 15-20 दिवस सुद्धा आपण जसं शंकरपाळी करून ठेवतो तसं ते करून ठेवता येतं. आणि आपल्याला पाहिजे तेव्हा त्याला रबडी घालून, ड्रायफ्रुट्स घालून, मस्त चेरी लावून, खसखस घालून ते सजवून आपण घरातले जे काही आपले खवय्ये असतील, की ज्यांना काहीतरी सारखं पाहिजे असतं नवीन, किंवा मुलांना हल्ली डबा सुद्धा पोषक आहे ते वेगळा पाहिजे असतो, तर आपल्याला ते देता येतं. हा जो आहे हा भाजून तयार केलेला आहे सातूच्या पिठाचा पिझ्झा बेस तयार केलेला आहे आपण, की हा सुद्धा, कारण पिझ्झ्यामधून मैदा आणि मैद्यासोबत कुठले घातक पदार्थ जाणार आहेत ते अजून आपण पुढे सांगणार आहोत. हे फक्त मैद्याचाच विषय चाललाय. तर मैद्याला हा खूप चांगला, तुम्ही बघू शकता, याला उत्कृष्ट जाळी पडलेली आहे. याच्यामध्ये काहीही बेकिंग पावडर नाहीये, आंबवलेलं नाहीये, ह्याला रात्रभर ठेवलेलं नाहीये, ईस्ट नाहीये, जे काही हानिकारक घटक आहेत हे नाहीत. कारण येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये सगळे गोष्टी उष्णता वाढवणाऱ्या आहेत, आणि उष्णता वाढली की आपल्याला सगळे आजार आपल्या पाठीमागून येणार आहेत. कारण ऋतूमध्ये, हवामानात सुद्धा उष्णता असणार आहे. 1+1 2 झालं की हे आपल्याला शरीराला बाधणार आहे. म्हणून हे सगळं सांगायचं. हे पहा, आता ह्या पिझ्झा पासून आपल्याला सातू पिठाचा घरी तयार केलेला पिझ्झा आहे. ह्या पद्धतीचे वर्कशॉप सुद्धा आपण घेतो.
की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या खाद्यपदार्थ स्टेप बाय स्टेप कसं करायचं हेल्दी कुकिंग ह्याचं छान पद्धतीने आपण निशंक होईपर्यंत वैयक्तिक शंका निरसन करून देईपर्यंत वर्कशॉप्स घेतो आणि हे वर्कशॉप सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने याला रिस्पॉन्स आहे, कारण हे सगळं आपल्या तब्येतीसाठी आपल्या पोटासाठी आपल्यालाच करायचंय, दुसरं कोणीच करणार नाहीये. हे लक्षात घ्यायचं गरजेचं आहे की बाजारातून आणणं खूप सोपं आहे, पार्सल आणणं खूप सोपं आहे, परंतु पार्सल आणण्याने आपण ग्राहक राजा होतो. कारण ग्राहक राजा म्हणतात ना, आपल्याला सगळेजण जाहिरातींवाटे आपल्याला भुलवत असतात, बोलवत असतात, ग्राहक राजा म्हणून मान देत असतात. परंतु ग्राहक राजाच्या हातामध्ये काय येतं, तर तेलही जातं म्हणजे काय, तर पैसे, तूपही जातं म्हणजे काय, आरोग्य, आणि हाती धुपाटणं येतं. धुपाटणं म्हणजे तब्येतीच्या तक्रारी. म्हणजे पैसे घालून आपण काय विकत आणतो ह्याचा विचार थोडासा आपण आत्मपरीक्षण करावं आणि या सगळ्या आरोग्यदायी सवयींचा बदल करावा. ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. यातली 10% जरी सफल झाली तरी ह्याचं सगळं यश मी आज नरहरे सरांच्या शैक्षणिक प्रकल्पाला देईन. तर पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. येत्या उन्हाळ्यामध्ये ह्या पद्धतीचे कोल्ड ड्रिंक्स आपल्याला फार आवडत असतात. घरोघरी आज मोठ्या बाटल्या आणून आपण स्टोअर करतो. कुणी आलं की आयतं पटकन पाहुणचार करायला आपल्याला खूप बरं वाटतं. ह्याचं वास्तव जे आहे की ह्याच्यामध्ये सॅकरिन नावाचा स्वीटनर घातलेला असतो आणि जो की साखरेच्या 20 पट, त्याची स्लाइड नाहीये केलेली आपण, 20 पट तो साखरेपेक्षा गोड असतो आणि अतिशय चीप असतो. त्यामुळं काय होतं की आपल्याला व्यवसायामध्ये ते परवडतं. म्हणूनच काय की साखर वापरली जात नाही, कारण ह्या ज्युसेस मध्ये ज्या प्रमाणात साखर वापरावी लागते 7 ते 8 पट साखर वापरावी लागते, तर ती वापरणं शक्य होत नाही व्यावसायिकांना, कारण त्यांचा नफा कमी होतो. म्हणून आर्टिफिशियल स्वीटनर वापरले जातात जे की साखरेच्या 20 पट गोड आणि अतिशय चीप असतात साखरेच्या मानाने, आणि त्यामुळं भरपूर दुष्परिणाम होतात. त्याच्या खोलात आपण जात नाहीये. शास्त्रीय माहिती जगभर याच्यावर संशोधन झालेलं आहे. तात्पुरतं सध्या तुम्ही फक्त माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला हरकत नाही. म्हणून हे घातक आर्टिफिशियल इसेन्स, प्रिझर्वेटिव्ह हे सगळं त्याच्यामध्ये येतं, स्वीटनर्स, कलर्स, हे सगळे आता ह्याचे दुष्परिणाम जगाच्या समोर येऊन सिद्ध व्हायला सुरुवात झाली. अनेक देशांमध्ये यातल्या घटक द्रव्यांवर बंदी आलेली आहे. त्याच्या त्याचे कोड नंबर्स दिलेले असतात, 330, 520, 990 असे. थोडं बारकाईने तुम्ही आणलेल्या प्रॉडक्ट कडे बघत चला आणि त्याच्यावर तुम्ही नेटवर हल्ली गुगलवर सगळी माहिती उपलब्ध आहे. ते जर तुम्ही टाकून सर्च केलं तर तुम्हाला त्याची परिस्थिती लक्षात येईल की आपण काय पितोय. घरी आणल्यानंतर पिण्यापूर्वी हे सगळं विश्लेषण करा, तुमच्या लक्षात येईल. तर ह्याला मग पर्याय काय, हा पण खूप मोठा प्रश्न झाला की उन्हाळ्यात आता प्यायचं नाही तर मग काय प्यायचं. तर नुकताच या पद्धतीने आपण एक व्हिडिओ ह्याच्यासाठी अपलोड केले. असे फळांचे रिअल फ्रूट स्क्वॅश ज्याला म्हणूया, भरपूर आपल्याला घरी तयार करून ठेवू शकतो आपण, ज्याच्यामध्ये की आर्टिफिशियल कलर, आर्टिफिशियल इसेन्स, प्रिझर्वेटिव्ह काहीही न घालता हे आपल्याला घरच्या घरी मोठ्या प्रमाणात ताज्या फळांपासून तयार करून ठेवता येतात. ह्या पद्धतीची सुद्धा कार्यशाळा आपण घेत असतो की वेगवेगळ्या फळांचे जेली, जाम आणि स्क्वॅश घरी कसे तयार करायचे, याच्यामध्ये व्हिनेगार किंवा सोडियम बेन्झोएट ह्याच्यासारखे प्रिझर्वेटिव्ह न घालता हे कसे छान टिकतील, त्या पद्धतीने होममेड ऑरेंज स्क्वॅशचा हा फोटो आहे. हा आपल्याला इझिली घरी करता येतो आणि हा माझ्या मुलीने तयार केलाय, शुभ्रा, जिचं नाव बऱ्याच जणांची ती मैत्रीण असेल. तर तिचा हा फोटो आपण खास प्रातिनिधिक स्वरूपात इथे टाकलेला आहे. याच्या जागी आपलं मूल पहा आणि या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये तब्येतीला हानी न होता ह्या उन्हाळ्याचा आनंद घेण्यासाठी अशा पद्धतींच्या सवयीचा आपण संपूर्ण घरासाठी पहा. फ्री फ्रॉम हार्मफुल केमिकल्स, हायली न्यूट्रिशियस, म्हणजे पोषक सुद्धा आहे, कारण फळांची जी जीवनसत्व आहेत ही सगळी बाजारातून मिळणारे जाम, जेली जे असतात हे भरपूरसे आपल्याला प्रिझर्वेटिव्ह असतात. त्याच्यावर फळांचं प्रमाण लिहिलेलं असतं, रिअल फ्रूट किती आहे त्याच्यामध्ये हे लिहिलेलं असतं. हे लिहिणं बंधनकारक आहे. हे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण काय खातोय हे. तर आपण आपल्या परत मूळ विषयाकडे येऊया. असलेल्या याला आपण हे जोडून घेऊया झालेल्या सगळ्या व्याख्यानाला आणि ह्याचं एक रिव्हिजन करूया. आणि मग कुणाच्या काही शंका असतील, वैयक्तिक शंका असतील तर आता थोड्या वेळात आपण विचारू.
काही जणांचे शक्य होतील तेवढ्यांचे आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. नसेल त्यांना माझा संपर्क नंबर आहे चॅटबॉक्स मध्ये. मी विनंती करते ताईंना, दिवाणताईंना, की त्यांनी तो चॅटबॉक्स मध्ये माझा नंबर टाकावा, की कुठल्याही या व्याख्यानाविषयी किंवा यातल्या कुठल्याही रेसिपी विषयी तुम्हाला काही शंका असतील, आरोग्याविषयी, मुलांच्या सवयी बदलण्यानी कुठल्या तक्रारी त्याच्या दुरुस्त होण्यासारख्या असतील, तर आपण जरूर त्याच्यासाठी मी पुढेही मार्गदर्शन करत राहीन. कारण मी ज्ञानप्रकाशची एक पालक असल्यामुळे मी तुमच्यापैकीच एक आहे. प्रत्येक वेळेला मी आपण म्हणते, मी कुठेही तुम्ही अशा अर्थाने शब्दप्रयोग केलेला नाहीये. कारण मी तुमच्यातलीच एक पालक आहे. त्याच परिस्थितीतनं मीही जाते आहे आणि मीही माझ्या परीने प्रयत्न करते आहे की जास्तीत जास्त चांगल्या सवयी आपल्याला कशा लागाव्यात, वाईट सवयी आपल्या कशा कमी व्हाव्यात. हे परत एकदा आपण रिव्हिजन करूया. ब्राह्ममुहूर्तावर उठावं, अभ्यंग, व्यायाम, हिताहार, योग, नियमित योगाभ्यास, पंचकर्म, त्यानंतर शरीराची झीज भरून काढणारे रसायन आणि नियमित तपासणी, ह्या सगळ्या आपल्या शिड्या आहेत. उन्हाळ्याच्या हिशोबाने ह्यात काय काय करायचं ह्याचं मी आता प्रातिनिधिक स्वरूपात दूध बिस्किटाचं उदाहरण घेऊन मी हे स्पष्ट करून दिलेलं आहे. कारण विषय खूप मोठा आहे, वेळ आपल्याला त्या मानाने कमी असतो म्हणून. आणि काय करू नये ह्याच्यामध्ये प्रज्ञापराध, म्हणजे कळतंय पण वळत नाही असं कृपा करून करू नका. इतके दिवस आपल्याला कळत नव्हतं, माहित नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, पण कळाल्यानंतर आपण त्याच्याविषयी काहीच पाऊल न उचलणं हे एक दोष आहे आपला. दुसरा आहे वेगावरोध, हा लहान मोठ्यांसाठी दोघांसाठी तितकाच महत्वाचा आहे. तिसरा आहे अहित आहार. अहित म्हणजे आपल्याला जे आरोग्याला चांगलं नाहीये, ते आवडत नाही ते अहित नव्हे, जे चांगलं नाही तब्येतीसाठी ते अहित आहे. आणि दुपारची झोप, त्यानंतर क्रोध आणि क्रोधाबरोबरचे इतर शत्रू, आणि विषाद म्हणजे स्ट्रेस, चिंता, ही सगळ्याच्या वर कळस आहे हा. आणि या काळामध्ये तर आपल्याला कोरोना प्रतिबंधक काय करावं लागेल, हा काढा घ्यावा लागेल का, तो औषध घ्यावं लागेल का, ह्यापेक्षा स्ट्रेस मुक्त राहणं, आपली चांगली जीवनशैली आपण ठेवणं आणि आपला आहार आपला नियंत्रणात ठेवणं, शरीर शुद्धी करणं, ह्या गोष्टी कुठलाही काढा किंवा कुठलाही च्यवनप्राश घेण्यापेक्षा ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. मी वारंवार जिथेही व्याख्यानं देते तिथे ही गोष्ट खूप ठासून सांगत असते की हे आपली प्रतिकार शक्ती ठेवण्यासाठी हा हायवे आहे. आणि बाकीचे जे असतील ते रस्ते नाहीत असं मी म्हणत नाहीये, पण ते छोटे रस्ते आहेत. छोट्या रस्त्यांनी आपण जास्त चांगलं पोहोचू का मोठ्या हायवेनी? तर मोठ्या हायवेनी आपण जास्त चांगलं पोहोचू शकतो. म्हणूनच सगळ्यात टेक होम मेसेज मी काय देते आता सगळ्यांना, तर सगळ्यांना वाचता येत असेल आता. कुक हेल्दी अँड स्टे हेल्दी. तर हा टेक होम मेसेज आहे आपल्याला येत्या उन्हाळ्यासाठी. कारण हा उन्हाळा सुद्धा आपल्या घरी बसूनच बहुतेक काढायचा आहे, बाहेर जाणं टाळायचं आहे. मग अशा वेळेला आपल्या पोटाची, तब्येतीची, आरोग्याची काळजी आपण घरी राहूनच, घरी शिजवूनच, घरचं खाऊनच घेऊया आणि निरोगी राहूया, यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि सगळ्यांनी शांतपणे, कुणी गडबड केलेली, अगदी छोट्या दोस्तांनी सुद्धा व्याख्यान ऐकताना गडबड केलेली नाहीये कुणी. त्याच्यासाठी सगळ्यांनी एकदा छोट्या मित्रांसाठी टाळ्या वाजवूया. कुणीही गडबड केली नाही, सगळ्यांनी शांतपणे आपल्या आपल्या आई वडिलांना ऐकू दिलंय लेक्चर. त्यासाठी छोट्या मित्रांचं खास अभिनंदन आणि सर्व मोठ्यांचं सुद्धा, की तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं. कुणाच्या काही शंका असतील तर अवश्य विचारू शकता. हँड रेज करा, मला वाटतंय ताई त्यांना अनम्यूट करतील. झालेल्या कुठल्याही मुद्द्याविषयी शंका असतील तर मोकळेपणाने विचारायला हरकत नाहीये. ज्यांना प्रश्न विचारत आहे त्यांनी हात वरती करायचा आहे, हँड रेज करायचा आहे, त्यांना अनम्यूट केलं जाईल. काही जणांचं दिसतंय आवाज येतोय माझा? हॅलो. हा, आवाज येतोय मॅडम माझा? हो हो येतोय. मी वृषाली शिंदे. माझा असा प्रश्न आहे की उन्हाळ्यामध्ये मुलांना काय द्यायला पाहिजे खायला बौद्धिक वाढीसाठी? हा, मी आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतेय की बौद्धिक वाढीसाठी सगळ्यात चांगला खुराक म्हणजे ड्रायफ्रुट्स असतात, सुकामेवा. परंतु ही बरीचशी ड्रायफ्रुट्स गरम असतात आणि पचायला जड असतात, म्हणून हा देण्याचा ऋतू जो आहे हा हिवाळा आहे. म्हणजे काजू, बदाम, पिस्ते ह्यासारखे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे उन्हाळ्यामध्ये द्यायची घाई करायची नाहीये.
आपल्याला उन्हाळ्यामध्ये बौद्धिक वाढीसाठी काळ्या मनुका, खजूर, सुके किंवा ताजे अंजीर आणि जर्दाळू या पद्धतीचे जर ड्रायफ्रुट्सचा आहार आपण ठेवला तर ह्या पद्धतीचं एक हेल्थ ड्रिंक लवकरच आपण सांगणार आहे आणि मी ते अपलोड करणार आहे. इझिली ह्या वस्तू घालून आपण चटण्या करू शकतो किंवा हेल्थ ड्रिंक करू शकतो आणि करून ठेवू शकतो त्याचं रेडी मिक्स. ते आपण उन्हाळ्याभर घ्यायला हरकत नाही. हॅलो हा, मला ताई, त्याच्यावरून कसं करायचं ते दाखव. मला वाटते राजवीरला का बोलायचंय. ताई मी राजवीरची आई आहे. हा, बोला. मुलांची मग आपण जे आताच्या सध्याच्या उन्हाळ्याच्या ह्याच्यात किंवा इतरही ऋतूत प्रतिकार शक्ती कोणत्या ह्याने वाढेल जास्त, म्हणजे त्यांची हा. मुलांनी कोणते आहार घेतल्यावर सकस आहार, स्मरणशक्ती, एकाग्रता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसत्या आहारावर अवलंबून नाहीये तर आहारासोबतच सवयींवर सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. सवयींच्या बाबतीत आपण विस्ताराने मार्गदर्शन केले की ज्याच्यामध्ये सकाळी सकाळी पोट साफ होणं, खाण्यावर खाणं नसावं, अन्न पचेल याची खात्री करावी आणि अहितकर म्हणजे शरीराला बाधेल अशा पद्धतीचा आहार न दिला तर बुद्धीवरचं आवरण दूर व्हायला मदत होते. म्हणजे सतत काहीतरी दिल्यानेच त्याचं वाढणार आहे, बुद्धी वाढणार आहे, एकाग्रता क्षमता वाढणार आहे असं नाही. तर काही गोष्टी आपण आपल्या सवयींनी बदल केल्याने सुद्धा त्यात खूप मोठा फरक पडणार आहे. कारण कफदोष जो आहे हा सगळ्यावर आवरण करणारा दोष असतो. जसा की तो आपल्या त्याला श्वसन संस्थेचे आजार निर्माण करतो तसंच त्याचा दुसरा दुष्परिणाम आहे की तो बुद्धीवर आवरण करतो. म्हणजे जसं कळकतं म्हणतो तांब्याचं भांड आपण, तसा होतो तो. आणि लिंबाने घासलं तेच भांड की कसं स्वच्छ होतं, तसं त्या कफदोषाचं आवरण जर बसलं नाही बुद्धीवर तर ते होतं. त्या पद्धतीने आपल्याला घेण्यासाठी ह्या सवयी, ताजी फळं, फळांचे ज्यूस काढून देणं कमी करायचंय, ताजी फळं खाऊ देत मुलांना, ह्याचा खूप चांगला परिणाम होतो. हा, मला वाटतं अजून रुपेश सरांना काही बोलायचंय. येस रुपेश. नमस्ते मॅम. हा, बोला. ऍक्च्युली मी बोलत असताना मी ऐकण्यात एक गोष्ट आली ती म्हणजे दही किंवा दूध या संदर्भातील वस्तू देताना तुम्ही थोडी काळजी करायला सांगितली, किंवा बिस्किटासोबत दूध आणि चहा सोबत बिस्किट हे ठीक आहे, पण फर्मेंटेड फूड प्रॉडक्ट बद्दल तुम्ही काय बोललात हे माझ्या लक्षात नाही आलं, किंवा मला ते थोडं वेगळ्या अँगलनं बोलल्यासारखं वाटलं, म्हणून मी कशाबद्दल? फर्मेंटेड किण्वन प्रक्रिया म्हणजे रात्री आपण जर एखादी गोष्ट ठेवली हा, फर्मेंटेशन. हा, फर्मेंटेशन बद्दल. हा, तर फर्मेंटेशन, ठीक आहे, मला लक्षात आलं, उत्तर समजून घ्या. फर्मेंटेशनचा हा गुणधर्म आहे, हा मर्यादित काळासाठी केला तर त्याच्यामध्ये काही विटॅमिन्स तयार होत असतात. जसं की आपण इडलीचं पीठ आंबवतो, डोश्याचं पीठ आंबवतो, परंतु ते 3 ते 4 तास, जास्तीत जास्त 6 तास, तिथून पुढे त्याच्यामध्ये अम्लता निर्माण होते, म्हणजे त्याचे विटॅमिन्सची क्षमता कमी होऊन जाते. आणि दुसरं म्हणजे बिस्किटासाठी केलेलं जे फर्मेंटेशन आहे, टोस्ट, बिस्किट, पिझ्झा, लादीपाव, हे जे याच्यासाठी केलेलं फर्मेंटेशन आहे हे टोटली रासायनिक असतं, हे अजिबात नैसर्गिक नसतं आपण इडली डोश्याचं करतो तसं. त्यामुळे त्याच्यानी फक्त दुष्परिणाम आणि दुष्परिणामच होतात. कारण भारत आपला हा उष्ण कटिबंधातला देश आहे. हे सगळी संस्कृती पाश्चात्य संस्कृती आहे, बेकिंगची संस्कृती, जिथं की वर्षातून 8 ते 12 महिने थंडी असते. तिथल्या हवामानासाठी हे कदाचित ठीक असेल असं मी म्हणते. त्याच्या तिकडेही संशोधन भरपूर चालू आहे. काही काळातच आपल्याला सत्य दूध का दूध, पाणी का पाणी ज्याला म्हणूया हे समोर येईल, पण आपल्या भारत देशासाठी हे योग्य नाही, हे मी तुम्हाला ठासून सांगू इच्छिते. बरं, म्हणजे आपण घरात छोट्या छोट्या गोष्टी करतो किण्वन प्रक्रियेनं, म्हणजे इडली म्हणा, डोसा म्हणा. हा, 3 ते 4 तास, मॅक्झिमम 6 तास. हो, परत नाही, 2-2 दिवस फ्रीज मध्ये ठेवून नाही. नाही, चालेल, ठीक आहे. थँक्यू मॅम. अजून कुणाला काही शंका असेल तर विचारा, कारण आता आपला वेळही संपत आलेला आहे. अजून 1 ते 2 शंका आपण घेऊया, 2 शंका घेऊया अजून आपण प्रातिनिधिक स्वरूपात. उरलेल्यांना आपण शंका निरसन करू माझ्या वैयक्तिक नंबरवर, ग्रुपवर. हॅलो, आवाज येतो? हा, येतोय, बोला. तुम्ही म्हणालात की सकाळी सकाळी दूध आणि बिस्किट द्यायचं नाही, मग फक्त दूध दिलं तर चालेल का सकाळी, का संध्याकाळी द्यायचं? हा, दूध दिलं तर चालतं. उत्तम पचनशक्ती आहे, चांगला ऋतू आहे. हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी दूध देणं मानवतं
पावसाळा आणि उन्हाळा ह्या 2 ऋतूंमध्ये नैसर्गिकरित्या पचनशक्ती थोडीशी कमी झालेली असते. म्हणून सकाळचं रिप्लेस आपण काळ्या मनुक्याचं सरबत आहे, ते आपल्या त्याचं रेसिपी आपल्या युट्यूबवर आहे हेल्थ ड्रिंक मध्ये. आणखी 4-5 पद्धतीनं करू शकतो. सकाळी सकाळी फळांचा रस देणं सुद्धा बरोबर नाहीये, जे की आपण फ्रूट ज्युसेस, फळ खाणं, ऍपल अ डे, सकाळी सफरचंद खाणं ह्याच्याविषयी खूप ऐकतो आपण. परंतु हे सगळं सकाळी ताजं अन्न भुकेला, पहिल्या भुकेला सगळ्यात चांगलं काय आहे, तर लवकर पहिल्या भुकेला ताजं अन्न देणं. हे ज्यांना उशीर होतोय, 12च्या पुढे ताजं अन्न मिळायची सोय आहे, त्यांनी सकाळी दूध म्हणा, काही दुसरा हलका ब्रेकफास्ट म्हणा करावा. 11-12च्या दरम्यान ज्यांचं जेवण होतंय त्यांच्यासाठी हे ताजं अन्न घेणं कधीही चांगलं. दूध देणं, नुसतं दूध देणं चांगलंय. रात्रीचं जर दूध असेल आणि ते मुलांना सकाळी दिलं तर चालेल का नाही? हो, चालेल चालेल, काहीच हरकत नाही. कारण तापवल्यानंतर ते हलकं होत असतं, साय काढतो आपण आणि ते पचायला हलकं होत असतं. बरं, ठीक आहे मॅडम. अजून एखादी शंका मॅडम, आपण? हा बोला. माझा असा प्रश्न आहे की हा, बोला. आहारामध्ये अंतर असणं गरजेचं आहे म्हटलात, म्हणजे मग हो. किती तास नियमित अंतर किती असणं गरजेचं आहे? हा, आता हे सुद्धा प्रत्येकाच्या वैयक्तिक पचनशक्तीवर अवलंबून आहे. ह्याच्यामध्ये की चांगली भूक लागून पोट हलकं होणं हे महत्वाचं आहे. म्हणजे खाल्ल्या तासाभरातच मूल काहीतरी मागायला येतं, तर आपण त्याला सांगायला हवं की तुझं पचू दे पहिलं. कमीत कमी 2 तास आपल्याला स्टमक रिकामं व्हायला टेक्निकलीच लागतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रकृती. म्हणजे व्यक्ती सापेक्षता जरी किती म्हणलं तरी 2 तास पहिला आपल्या अन्नाची पिशवी पुढे सरकवायलाच लावत असते. त्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर 2 तास काही देऊ नये. त्यानंतर इच्छा भूक असेल त्यावेळी द्यावं. नमस्ते. हा, बोला. माझा मुलगा आहे प्रियांश, तो आता 6 वर्षाचा आहे. त्याला मी 3 टाइम दूध देत होते, पण आता तो सध्या मी त्याला आयुर्वेदिक राठोड सरांकडे दाखवली, त्यांनी त्याला विरंगालिस्ट दिले पाजायला काढायला. तर तो योग्य आहे का त्यासाठी? दूध बंद केलंय मी सध्या, कारण त्याचं वजन वाढायला लागलं होतं आणि कफ पण व्हायला लागला होता. हा, बरोबर. हा, आता दूध एकटं देत होतात का साखरेसह, हा पण विषय आहे. हा, साखरेसह देत होतात का नुसतं दूध? बोर्नव्हिटा, दोन्ही पण. बोर्नव्हिटा बघा, आता पहिला आधी बोर्नव्हिटावर फुली मारा. साखरेसह दुधाने कफदोष वाढायला मदत होते. बोर्नव्हिटा बंद केलंय त्याला. हा, तर 1 वेळा ते 2 वेळापर्यंत दूध ठीक आहे, तेही हिवाळ्यामध्ये. इतर ऋतूमध्ये तर 1 वेळाच दूध द्यायला हवं. हा हा, आणि साखरेसह दूध जे आहे हे जास्त कफदोष वाढवतं, कारण साखरेचे गुण त्यात मिसळतात म्हणून. अच्छा. आणि विरंगालिस्ट आणि इम्युनिटी बुस्टरचं चूर्ण एक मधासोबत देते, ते योग्य राहील का? आता ह्या गोष्टी ज्या आहेत ते वैयक्तिक रुग्ण परीक्षण केल्यानंतर निश्चित होणारे आहेत. सर्वसामान्य गोष्टी ज्या आहाराच्या आहेत ह्या मी तुम्हाला समजावून सांगितल्या. ही गोष्ट इथे आपल्याला उत्तर देता येऊ शकत नाही, म्हणजे अप्रस्तुत प्रश्न आहे हा. ठीक आहे. ओके, थँक्यू. अजून आता फक्त शेवटची शंका घेऊया आपण, एक घेऊया. बाकीच्या सगळ्यांचं मी निरसन करेन. ग्रुपवर आपण एखादा काही काळ मी मॅडमना विनंती करेन की आपण हा ग्रुप ओपन ठेवू आणि डिस्कशन करू म्हणून. नमस्ते मॅडम. हा, बोला. तुम्ही दिलेली माहिती थोडी म्हणजे आता सध्या पालकामध्ये रुतायला जरा अवघड जाणार आहे, कारण ह्या सगळ्या सवयी लागलेल्या आहेत मुलांना पण आणि पालकांना. बरोबर. हा, तर माझं असं अजून एक मत आहे की तुम्ही कुरकुरे आणि जे मुलांच्या आवडीचं आहे किंडर जॉय, ह्याबद्दल तुम्ही जरा सांगितलं तर थोडं आणखी जरा म्हणजे पालकांचे डोळे उघडतील, मुलांचे पण डोळे उघडतील. बरोबर, कारण बिस्किट जे आहेत त्याचाच तो भाऊ आहे ना, कारण तेच सगळे पदार्थ, म्हणजे जे मी सांगितले की आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह, त्याच्यानंतर रंग, त्यानंतर हलके होण्यासाठी वापरले जाणारी रसायनं, ही सगळी ठासून भरलेली आहेत आणि अतिशय चीप आपल्याला ते देतात. त्यामुळं खूप, म्हणजे मी आता स्लाइड खूप होतात म्हणून ऍक्च्युली त्या केल्या नाहीत, नाही तर माझ्याकडे भरपूर स्लाइड तयार आहेत. मी त्या गटावर पाठवीन हवं तर, की असं पाकिट बंद तळलेलं खाण्याने आपली अवस्था भविष्यात कशी होणार आहे, तर त्याच्यामध्ये अतिशय एक ढोला माणूस दाखवलेला आहे. आणि तशी अवस्था आपल्या मुलांची भविष्यात आपल्याला पाहायची आहे का? वास्तविक तसं प्रत्यक्षातही न दिसेल, परंतु दुष्परिणाम होणार आहेत हे नक्की, वेगळ्या स्वरूपात दिसतील. हो हो, अगदी बरोबर. मॅगी पण आवडते. सगळे पाकिट बंद स्नॅक हा विषय असा आहे की यात ह्या सगळ्याच गोष्टी भरल्यात. बिस्किट आणि पिझ्झा हे 2 मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात घेतले, नाहीतर आपल्याला दिवस पुरणार नाही इतके प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सांगायला. फक्त वाचत चला.
तुम्ही काय आणताय बाजारातून, त्याच्यावर काय आहे ते शब्द गुगलवर सगळं उपलब्ध आहे. सर्च केलं तर तुम्हाला कळतं. तर मला वाटतंय आता आपण इथे संपूया. आता दिवाणताईंकडे सूत्र देते. आज आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या वैद्य जयश्री कुलकर्णी यांनी चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी आपण काय काय करायला हवं, काय काय करायला नको याबद्दल सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. आयुर्वेदाचा त्यांचा गाढा अभ्यास तर आहे आणि त्या आयुर्वेदाच्या माध्यमातूनच आपल्याला काय काय करता येईल, काय काय नको, जे आपल्याला आवडीचे पदार्थ आहेत तेच न खाण्याबद्दल त्यांनी आज सांगितले, परंतु त्याचबरोबर त्याला पर्याय पण त्यांनी सुचवलेले आहेत. आणि नक्कीच ज्ञानप्रकाशचे सर्व पालक या गोष्टींचा विचार करतील आणि त्या म्हणल्या त्याप्रमाणे 10% का होईना आपण आपल्या सवयींमध्ये आणि आहारामध्ये नक्कीच बदल करूयात, हे आजच्या कार्यशाळेतून आपण घेऊयात. आजचं एकंदरीत सर्वच त्यांचं मार्गदर्शन जे होतं ते खूपच उपयुक्त होतं आणि बरेचसे प्रश्न सर्वांनाच असतील. ते सर्वच प्रश्नांचं त्यांनी म्हणल्याप्रमाणे आपण एखादा ग्रुप करण्याबद्दल सरांना विचारूयात आणि नंतर आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पडलेले प्रश्न त्यांना नक्की विचारूयात आणि त्या आपल्याला नक्कीच उत्तरं देतील आणि आपल्या सर्वांचं समर्थन करतील, याबद्दल मी त्यांना विनंती करते. आणि आजचा त्यांनी जो बहुमोल वेळ आपल्या सर्वांसाठी दिलाय त्याबद्दल मी ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपण सर्वांनी पण ही कार्यशाळा खूप छान पद्धतीनं ऐकली व पूर्ण कार्यशाळा आपण एकंदरीत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. ही कार्यशाळा इथे संपली असे मी जाहीर करते.